नमस्कार यूट्यूब पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आहे डे 3 आपल्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे, थांबा सगळ्यात आधी आपण आपल्या मित्रांना हाय बाय करूयात, कारण हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. ओके, तर आपल्या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे वीक टू जॅक आणि आज आहे डे 3. जाता जाता मला एक मुलगी दिसली जी फ्लूटची प्रॅक्टिस करत होती. तिला सल्यूट, कारण ती कला जपती आहे. मग मी गेलो चेंज करून मी निघालो बॉटल फिल करायला. त्यानंतर सुरुवात केली बेसिक वॉर्मअपला. 100 जम्प्स, 30 सपाट्या आणि 30 डिप्स मारल्या. मग मारले 12 पुलअप्स आणि निघालो आपल्या वर्कआउटकडे. सो आज आहे माझा शोल्डर डे. सो ही मशीन आहे इथे शोल्डरसाठी, पण तुमचा भाऊ हे मारत नसतो. तुमचा भाऊ आहे ओल्ड स्कूल लवर, बेंच आणि डंबेल मारणारे तुमचा भाऊ. करूया सुरुवात आपल्या वर्कआउटला आणि बघूयात आपला वर्कआउट कसा होतो ते. स्टार्ट केली 10 किलोच्या 12 रेपिटेशननी. मग आपले डंबेल्स खाली ठेवून आपला पहिला सेट केला कंप्लीट. मग आठवलं इयरबड्स ठेवायचे विसरलोच मी. ह्याच्यावर जर डंबेल ठेवला तर ह्यांचं होईन बघा. सो त्यांना मी ठेवलं सेफ जागेवर. आता आपण घेऊ 15 किलोचा दुसरा सेट. यानंतर मी 20 किलोचा लास्ट सेट घेतला. हा खूप हेवी जातो आहे मला. एक वेळ होती जेव्हा मी 35 kgs मारायचो, पण काय हरकत नाही, परत पहिल्यासारखी स्ट्रेंथ बिल्ड करू आपण. सो बघूयात आपला पुढचा वर्कआउट. आता घेणार आहे मी लॅटरल रेजेस. सो लॅटरल रेजेसच्या फर्स्ट सेटला मी जास्त हेवी घेणार नाही आहे, कारण आपला पहिला वर्कआउट आहे. मग मी घेतले 10 किलो आणि निघालो मशीन केबल लॅटरल रेजेस मारायला. सो मशीन केबल लॅटरल रेजेसवर 2 सेट केले आणि तिथेच मी फ्रंट रेजेसचे सुद्धा 3 सेट केले. मी घेणार आहे फेस पुल. तर बघूयात आपले फेस पुल कसे होतात ते. तर फेस पुलचे मी घेतले 3 सेट. आहे कटिंग बघताय का तुम्ही? आपली पहिल्यासारखी कटिंग यायला लागली आहे बॉडीला. मग लास्ट सेटला ही मी सुद्धा बघत होती. माणसांपेक्षा जास्त मी जनावरांमध्ये फेमस आहे. मग आपली उचलली बॉटल आणि निघालो फुल बॉडी स्ट्रेचिंग करायला. तर मी स्ट्रेचिंगला सुरुवात केली आणि आज या 3 दिवसांमध्ये मला जाणवलं की बॉडीमध्ये मला फरक दिसतो आहे. सो तुम्हाला जर माझे कष्ट आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.